घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 20 ऑगस्टच्या भागात जानकी वाळलेले कपडे घेऊन आलेली असते आणि ती ऋषिकेशशी बोलत असते. परंतु ऋषिकेश कोणत्या तरी विचारात हरवून गेला आहे हे लक्षात येताच जानकी विचारते की काय झालं आहे ऋषिकेश? नाही म्हणजे मी मगाचपासून तुमच्याशी बोलते आहे, तुमचं लक्षच नाहीये. त्यावरती ऋषिकेश सांगतो की अगं जानकी, आत्ता कुठे माझ्या जीवात जीव आला आहे. जेव्हापासून सारंगच्या ट्रेनचा अपघात झाला होता ना, तेव्हापासून श्वास अडकला होता माझा. आणि तेव्हा जरी तो सापडला असला ना तरीसुद्धा मला तेव्हा माझ्या जीवात जीव नव्हता. आता जेव्हा मी सारंगला सुखरूप पाहतोय ना तर माझा आता श्वास सुटल्यासारखं वाटतोय. त्यानंतर ऋषिकेश जानकीचा हात हातामध्ये घेतो आणि तिला सांगतो की खरंच जानकी, आपला सारंग तुझ्यामुळे वाचला आहे. तेव्हा आता क्रेडिट न घेता जानकी सांगते की नाही हो, खरं तर सारंग भाऊजींना देवाने वाचवलं आहे. मी फक्त निमित्त मात्र ठरले. देवानेच बुद्धी दिली ना त्यांना ते नाणं नदीत फेकायची, म्हणूनच तर ते दरवाजामध्ये गेले. ऋषिकेश सांगतो की खरंच चांगुलपणा ही एक चांगली शक्ती आहे जानकी. तेव्हा जानकी सांगते की हो, उतायचं नाही, मातायचं नाही आणि घेतला वसा कधीच टाकायचा नाही. किती जरी संकट आली ना तरी आपण एकत्र सामोरे जायचं. इकडे सारंगला ऐश्वर्याने रूममध्ये आणलेलं असतं. त्यानंतर हळुवारपणे त्याला सावरून ती बेडवरती झोपवते. सारंगचे जे पाय खालती असतात तेही आता ऐश्वर्या स्वतःहूनच उचलून वरती ठेवते. तेव्हा आता सारंग तिला सांगतो की अहो ऐश्वर्या, राहू देत, माझं मी करतो ना. तर ऐश्वर्या त्याच्याशी काहीच बोलत नसते. ऐश्वर्या आता व्हीलचेअर एका बाजूला ठेवते आणि ती जाणार इतक्यातच सारंग तिला म्हणतो की ऐश्वर्या, तुम्हालाही थँक्यू. तेव्हा ऐश्वर्या खूप चिडते आणि सारंगला म्हणते की तुम्हालाही आत्ता आठवण आली का तुम्हाला तुमच्या बायकोची? ऐश्वर्या सारंगला सांगते की तुम्ही लवकरात लवकर भेटावात म्हणून उपवास धरला होता मी. तुम्ही कधी एकदा शुद्धीवर येत आहेत हे पाहण्यासाठी अख्खी रात्र जागून काढले आहे मी. परंतु राहू देत, तुम्हाला तर तुमच्या जानकी बहिणीचं कौतुक असणार आहे ना. तर तिथे अचानक आजी आलेली असते. सारंग काही बोलणार, तिला समजावणार इतक्यात ऐश्वर्या सांगते की जाऊ देत सारंग, उगाचच तुम्ही आता ट्रेस घेऊ नका, तुमचं तुम्ही आराम करा. असं सांगून ऐश्वर्या फिरते जाणार तर समोर आजी असते. आजी तिथे म्हणायला लागते की नाही तर काय, अरे तुझी बायकोचे रडून रडून बेहाल झाले होते, परंतु तुला ते कसं कळणार ना, तुला तर फक्त तुझ्या जानकी वहिनीचंच कौतुक आहे. अरे एवढं सगळं दुःख मागे टाकून तिने सुमित्राची सुद्धा तितकीच काळजी घेतली. तिच्या औषध पाण्याचं सगळं काही तुझ्या बायकोनेच बघितलं होतं. आणि तेव्हा आता सारंग तिथे म्हणतो की आजी, परंतु जानकी वहिनीने दिलेले त्या नाण्यामुळेच माझा जीव वाचला, हेही सत्य आपल्याला टाळता नाही येत. तर तिथे आजी सांगते की अरे बोला फुलाला गाठ पडली एवढेच, त्याचं काय कौतुक करतोयस एवढं? ऐश्वर्या तिथे आता आजीला सांगते की आजी राहू देत सारंग, तुम्ही अजिबात काळजी करू नका, शेवटी तुम्हाला कधी ना कधी माझी व्हॅल्यू कळेलच. सारंगला ती सांगते की बरं मी बाहेरच आहे, तुम्हाला जर कशाची गरज पडली तर मला हाक मारा. ऐश्वर्या आजीला घेऊन बाहेर निघून जाते. तेव्हा आता ऐश्वर्याच्या मनाला किती यातना होत आहेत हा विचार करून सारंगही खूप त्याला काळजी वाटते ऐश्वर्याची. तर इकडे सुमित्रा आणि नाना दोघेही खूप खुश असतात. तर सुमित्रा नानांना सांगत असते की खरंच आज मी भरून पावले आहे, माझा सारंग सुखरूप घरी परतला आहे. आणि आता तर काय, आपला सौमित्रसुद्धा वनवासातून परत आला आहे, त्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. तेव्हा नाना सुमित्राला सांगतात की काय ग सुमित्रा, अगं त्यालाच मी वनवासात पाठवलं होतं ना. नाना सांगतात की त्याला चुकीची त्याची जाणीव झाली आणि त्याच्या चुकीची ही आज भरपाई झाली. त्याने आपल्या सारंगचा जीव वाचवला. परंतु एक नक्की आहे, आता तू जानकीवरचा राग सोड सुमित्रा. नाना सुमित्राची समजूत घालतात. ते सांगतात की अगं सारंगला बेंगलोरला पाठवणारी तूच होती, त्याचा अपघात होणाऱ्या मागे तूच होती, असं किती वेळा तू जानकीला बोलली आहेस. या सगळं जे घडलं आहे त्याचं खापर तू तिच्या डोक्यावरती फोडलंस. असं का केलंस सुमित्रा? नाना सुमित्राला सत्य सांगून तिचे डोळे उघडवत असतात. तर सुमित्राला तर तिच्या चुकीची जाणीवही झालेली असते, परंतु सुमित्रा ऐश्वर्याच्या नाटकाला मात्र फसलेली असते. उलट ती नानांना सांगते की अहो तुम्ही ही ऐश्वर्यावरचा आता राग विसरून जा बरं. अहो उद्धटपणाचं तर मागमूस सुद्धा तिने पाठीमागे ठेवलेलं नाहीये, किती समंजस झाले आहे. तुम्हाला माहिती आहे का, सारंगावरती तिचं खरंच खूप प्रेम आहे, कारण तिने सारंग सुखरूप परत यावा यासाठी उपवास धरला होता आणि हॉस्पिटलमध्ये माझी सुद्धा खूप काळजी घेतली. तेव्हा नाना सांगतात की काय सांगतेस, तसं असेल तर सगळं काही चांगलंच झालं आहे. बरं सुमित्रा, आता जानकीच्या बाबतीतली तुझी झालेली चूक लक्षात आली आहे ना तुझ्या, मग आता तिच्याशी बोलून ती चूक सुधार.
म्हणजे तुझ्याही मनाला बरं वाटेल आणि जानकीला सुद्धा बरं वाटेल. सुमित्राची चूक लक्षात येता तडकपणे सुमित्रा जानकीची माफी मागण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते. जानकीने भाजीला फोडणी दिलेली असते आणि त्याचा खूप ठसका उठलेला असतो. तेव्हा आता जानकी तिथे सुमित्राला सांगते की आई, अहो तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तुम्हाला डॉक्टरांनी सक्त आराम करायला सांगितलं आहे ना. मग तेव्हा आता सुमित्रा जानकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि तिला सांगते की जानकी, खरंच किती करतेस ग तू माझ्यासाठी, आणि मी मात्र खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे तुला ओळखण्यात, मला माफ कर. असं म्हणून सुमित्राने जानकीची माफी मागितलेली असते. जानकी खूप समंजस असते. ती सुमित्राला सांगायला लागते की आई, अहो आईच्या नात्याने जर तुम्ही काही गोष्टींमध्ये मला फटकारलत, ओरडलात तर काय फरक पडतो? आई आहात तुम्ही माझ्या, एवढं तर चालतंच ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही अगं जानकी, पूर्वी आपले नातं असं कधी नव्हतंच. तुला मी जे बोलले होते ना ते सगळं काही माझ्या मनाला लागलं आहे जानकी. तेव्हा जानकी सांगते की आई, अहो खरं सांगू का, मला ना तुम्ही बोललात तेव्हा थोडं वाईट वाटलं होतं, परंतु मी मनात काहीच ठेवलं नाही आणि मनाला काही लावूनही घेतले नाही, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू. पुढे सुमित्रा जानकीला सांगते की खरं सांगू का जानकी, खरं तर आपला सारंगचा जीव तुझ्यामुळे वाचला आहे. तेव्हा जानकी स्वतःवरचं क्रेडिट न घेता सुमित्राला सांगते की नाही आई, खरं तर सारंग भाऊजीच्या पाठीशी देव होता आणि तुमची पुण्याई होती ना, त्याचमुळे आपले सारंग भाऊजी सुखरूप परतलेत. अगं तू एवढंच नाही केलं तर आपल्या सौमित्राला घरी परत घेऊन आली. तुला सांगू का खरं जानकी, मी ना सौमित्राच्या घरी येण्याची आशाच सोडली होती अगं, परंतु तू त्याला घरी घेऊन आलीस. तेव्हा आता जानकी सांगते की अहो आई, योग्य वेळ फक्त मी बघितली, ब्लडसाठी मला सौमित्र भाऊजी आठवले, बस काय एवढंच. तेव्हा आता सुमित्रा सांगते की खरं सांगू का जानकी, लाज तर मला आता माझी स्वतःची वाटते आहे. क्षणभरासाठी मी या सगळ्या प्रकरणाला तुला दोषी मानलं, तुला खूप काही बोलले आणि त्यावेळी माझी नजर धुरकट झाली होती, परंतु माझी नजर आता स्वच्छ झाली आहे. तिथे आजी आलेली असते आणि ती ते सगळं काही पाहते. तिच्या लक्षात येतं की सुमित्रा जानकीची माफी मागते आहे, परंतु तू जानकी आहे तशीच आहे हा. तर जानकी आता खूप खुश होते आणि जानकी सुमित्राला सांगायला लागते की खरंच मला आत्ता कुठं हलकं वाटायला लागलं आहे. मला माहिती होतं की माझ्या आईंचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, नक्कीच त्यांचा माझ्या बाबतीत काहीतरी गैरसमज झाला आहे, परंतु आई आता मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते आहे ना, कधी काळी जर माझं काही चुकलं, माझ्या काही गोष्टी तुम्हाला खटकल्या तर तुम्ही मला सांगायचा, तर माझ्या बाबतीतले कोणतेही गैरसमज तुम्ही मनात ठेवायचे नाही आहेत आई. तेव्हा आता जानकीला सुमित्रा सांगते की हो, माझे गैरसमज आता सगळे काही मिटले आहेत, माझे डोळे उघडले आहेत जानकी, तुझ्या बाबतीत झालेली चूक माझ्या लक्षात आली आहे. तेव्हा जानकी सुमित्राला घट्ट मिठी मारते आणि ती सांगायला लागते की आई, तुमचा आणि नानांचा या दोघांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती सदैव राहू द्यात. या घराला तुमचाच तर आधार आहे ना. सुमित्रा जानकीच्या डोक्यावरून हात फिरवते प्रेमाने. आजीने ते सगळं काही पाहिलेलं असतं. आजी आता विचार करते ऐश्वर्याच्या मनात जानकीविषयी आग लावण्याचा आणि ती आता म्हणायला लागते की वा, चांगली त्यांची दिलजमाई चालली आहे. असं आहे का, आता हे सगळं जाऊन ऐश्वर्याला सांगते. असं म्हणून ती ऐश्वर्याकडे जाते. ऐश्वर्या चेस खेळत असते. तेव्हा आता तिथे आजी येते. आजी ऐश्वर्याला म्हणते की अगं काय चाललं आहे तुझं. तेव्हा ऐश्वर्या सांगते की विचार करते आहे. आजी तिला म्हणते की तू ना विचारत करत बस, तोपर्यंत तिकडे त्या जानकीने माझ्या भोळसट सुमित्रेला आपल्या जाळ्यात ओळखलं आहे. ऐश्वर्याला तिथे काहीच कळत नाही. ती विचारते की म्हणजे. आजी सांगते की खरंच माझी सुमित्रा आता त्या जानकीच्या आहारी जाते की काय असं वाटायला लागलं आहे मला. अगं ती स्वतःहून जाऊन जानकीला सॉरी म्हणाली का, तर तिला ती टोचून बोलली म्हणून, आणि त्यावरून थँक्यूसुद्धा म्हणाली का, तर सारंगचा जीव वाचवला आणि सौमित्रेला तिने घरात परत आणलं म्हणून. ऐश्वर्याच्या डोक्यात वेगळ्याच कारस्थानाचे विचार चालू असतात आणि आजी तिच्या समोर तिला सांगत असते की आपण आता इतके दिवस जे काही प्रयत्न केले त्याच्यावरती सगळं पाणी फिरतं आहे. तर तिथे आता ऐश्वर्या आजीला सांगते की आजी चिल, नका काळजी करू, अहो बिंदास्त राहा. तेव्हा आता आजी ऐश्वर्याला सांगायला लागते की चिल कसं राहायचं. ऐश्वर्या पुढे आता आजीला सांगते की ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांना जोपर्यंत या घराच्या बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मी शांत नाही बसणार आहे. आता असा डाव टाकणार आहे ना मी की डायरेक्ट हे दोघेही घराच्या बाहेर जातील. तेव्हा आता आजी तिला विचारते की नक्की तुझ्या डोक्यात चाललं तरी काय आहे.
ऐश्वर्या सांगते की आता मी असा डाव टाकायचा विचार करते आहे ना की ती गोड बोली जानकी आईंच्या मनातून कायमचीच उतरेल. आणि मूर्खासारखं आजीलाही आता ऐश्वर्याचं कौतुकच वाटत असतं. परंतु आजीला हाताशी घेऊन ऐश्वर्या तिचा खेळ खेळत असते. तिला फक्त रणदिवेंना बर्बाद करायचे असतं. त्यानंतर संध्याकाळी सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा सुमित्राला सारंगची काळजी वाटते. सुमित्रा सारंगला विचारते की सारंग, कसं वाटतं आहे घरी परतल्यानंतर? तेव्हा सारंग एक उदाहरण देत सांगतो की आई, एखाद्या भिजलेल्या पाखराला परत उबदार गड्ड्यात जर जागा मिळाली तो तिथे गेला, त्याला जसं वाटेल ना अगदी तसंच मला वाटतं आहे. जानकी तिथे सारंगला सांगते की सारंग भाऊजी, तुम्हाला आता छान वाटतं आहे ना घरी परतल्यानंतर? तुम्हाला असं आनंदात बघून आम्हालाही खूप छान वाटतं आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का की आज पदार्थ काय काय बनवले आहेत? श्रीखंड आहे, गुलाबजाम आहे, 5 गोडाचे पदार्थ केले आहेत जे की तुम्हाला खूप आवडतात. आणि इतकंच नाही हां, तुमच्या आवडीची. तेव्हा सौमित्राचं लक्ष जातं आणि सौमित्र म्हणतो की शेवभाजी. तेव्हा जानकी सांगते की हो, तुम्हाला आवडते ना झणझणीत शेवभाजी? अगदी तशीच शेवभाजी सुद्धा केली आहे. आणि ती आजीला सांगते की आजी, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे तुम्हाला ही भाजी खूप आवडते, म्हणून तुमच्यासाठी कमी तिखटाची काढून ठेवली आहे. तेव्हा आता सगळेच जण खूप खुश असतात, हसत असतात. तर नाना तिथे आता सांगतात की वा, खूप छान बेत जमला आहे. सगळ्यांची मनं आता निर्मळ झाली आहेत. सगळ्यांनी आता जेवायला सुरुवात केलेली असते. जानकीने सौमित्रला भाजी वाढत असताना सौमित्र आता जास्त भाजी घ्यायला नकार देत असतो. तर तिथे आता ऋषिकेश विचारतो की का रे, अरे जेवण हल्ली काही कमी केलेस की काय? तेव्हा आता सौमित्र सांगतो की नाना प्लीज रागवू नका, परंतु खरं सांगतो की घराच्या आठवणीने हल्ली जेवण माझं खरंच खूप कमी झालं होतं. तिथे आता ऋषिकेश सांगतो की अरे उगाचच आता त्या आठवणी काढून आम्हाला इमोशनल करू नकोस. आणि ऋषिकेश पटकन एखाद्या लहान मुलासारखा सौमित्रला घास भरवतो. सगळेच जण खूप खुश असतात. ऐश्वर्याचा मात्र तिथे चळफळाट हा चालूच असतो. कारस्थाने ऐश्वर्या विचार करते की सगळ्यांचे ना ड्रामे सुरू आहेत. या सौमित्रने माझ्या आयुष्याची वाट लावली आहे आणि तो ऋषिकेश त्याला गोडाचे घास भरवतोय. तर तिथे आता सौमित्र सांगतो की आई, मी ना उद्या घरी जाणार आहे. तेव्हा आता सुमित्रा सांगते की घरी म्हणजे? अरे हे घर तुझंच आहे आणि आता कुठे जायचं नाही आहेस, तू इथेच राहायचं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई, परंतु अवंतिका माझी वाट पाहिल ना, म्हणून म्हणतोय. तर तेव्हा जानकी सांगते की उद्या तुम्हाला घरी जाताच नाही येणार आहे सौमित्र भाऊजी. जानकी नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते कोणालाच कळत नसतं. तेव्हा आता जानकी म्हणते की मला वाटते की तुम्ही सगळेच जण विसरला आहात, उद्या रक्षाबंधन आहे. आता जानकीने आठवण करून दिल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा सौमित्र उलट जानकीचे आभार मानत म्हणतो की खरंच जानकी बहिणी, वेळेवरती आठवण करून दिली ता, नाहीतर शरूचा मी मार खाल्ला असता. नाना तिथे आता जानकीला विचारतात की अगं दरवेळेसारखं शर्वरी याही वर्षी आदल्याच दिवशी रात्री राहायला का नाही आले आहे? तेव्हा आता जानकी सांगते की सॉरी नाना, मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले. खरं तर ना शरूवंश इंदोरला जाणार आहे, कारण विक्रांत भाऊजींना सुद्धा त्यांच्या बहिणीकडे राखी बांधायला जायचं आहे ना, त्यामुळे. आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्यांची पॅकिंग करायचीही राहून गेली आहे. त्यामुळे आज त्या पॅकिंग वगैरे सगळं काही करून ठेवणार आहेत. उद्या दुपारची फ्लाईट आहे, त्यामुळे त्या सकाळी लवकरच येणार आहेत राखी बांधण्यासाठी. तर तिथे आता ऋषिकेश सांगते की बरं झालं जानकी, तू वेळेवरती आठवण करून दिलीत. उद्या ही माझी क्लायंटसोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यांनाही दुपारून मुंबईला जायचं आहे. मग मी ती मीटिंग आटपतो आणि मग शरूकडे येतो राखी बांधायला. जानकी तिथे सांगते की खरंच आता ना अगदी घर भरल्यासारखं वाटतं आहे. तिघे भाऊ एकत्र आहेत म्हटल्यानंतर खूप छान वाटतं आहे. तर सौमित्र तिथे आता शरूची थट्टा करत म्हणायला लागतो की बरं झाला मी पण इथे आहे. ते आता उद्या तिघांकडून शरू गिफ्ट वसूल करणार आहे. त्यावरती सगळेजण परत हसायला लागतात. कारस्थानी ऐश्वर्या तिथे विचार करते की हसा, आता किती हसून घ्यायचं आहे तेवढं हसून घ्या, कारण लवकरच मी असा धमाका करणार आहे ना की ज्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा हसरा रंग उडून जाईल. कपटे ऐश्वर्या मनोमन विचार करते की ऋषिकेश, उद्या आता रक्षाबंधन तू कसा साजरी करतोयस ते मीही बघते. उद्या तुमच्या भावा बहिणीच्या नात्यामध्ये दुरावा येईल, तू तिच्यापासून दूर जाशील आणि हे तुमच्यासाठीचं सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. गिफ्ट तुमच्यासाठी, परंतु आनंद मात्र मला मिळेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिकेश मीटिंगला जाण्याची तयारी करत असतो. तर तिथे ओवी खूप सुंदर तयार झालेली असते. तर ऋषिकेश आता तिला विचारतो की काय झालं आहे ओवी? नाही म्हणजे खूप छान दिसतेस बरं का. तेव्हा आता
ओवी सांगते की बाबा मी तयार झाले आहे, परंतु त्याचा काय फायदा आहे? मला भाऊच नाही आहे ना राखी बांधण्यासाठी. आता हौस म्हणून मी सारंग काकांना राखी बांधते, परंतु मला एक छोटासा भाऊ हवा आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीकडे जातो आणि जानकीला म्हणतो की जानकी, ऐकलत ना ओवी काय म्हणते आहे ते? जसं ओवीचा हट्ट होता की आपण परत एकदा लग्न करावं, तसंच हा हट्टही आपण पूर्ण करूयात ना. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला चिमटा काढते आणि त्याला म्हणते की काय चाललंय तुमचं? ओवीने आता हट्टच धरलेला असतो. तर जानकी ओवीला आता खालती पाठवून देते. तर ऋषिकेश आता जानकीला सांगत असतो की विचार करायला काय हरकत आहे. तेव्हा आता जानकी सांगते की खरं तर विचार ना आता सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने करायला हवा. तेव्हा ऋषिकेश सांगतो की मग आपण आदर्श ठेवू शकतो ना त्यांच्यासमोर. त्यावरती आता ऐश्वर्या जानकी ऋषिकेशला म्हणते की मला हा आदर्श ठेवायचा नाहीये आणि आता रक्षाबंधनचा विचार हा पुढच्या वर्षी बघूयात. आत्ताचा विचार करा. शरवंश राखी बांधायला येणार आहेत तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे ना की शरवंशची दुपारून फ्लाईट आहे आणि आता ते किती चिडचिड करतात ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो माहिती आहे आणि मी येईन वेळेवरती लवकर. परंतु मी काय म्हणतो, आता ओवीच्या हट्टाचा विचार करूयात का? तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हाती लॅपटॉप बॅग देते आणि त्याला सांगते की तुम्ही जा बरं ऑफिसला. ती त्याला बळजबरीने जाता रूमच्या बाहेर ढकलते. इकडे सौमित्र अवंतिकाशी गप्पा मारत असतो फोनवरती. तेव्हा तो सांगतो की खरंच नानाने मला पुन्हा घरात घेतलं आहे. माझ्या आनंदापेक्षा सगळ्यात आनंदी तर तू आहेस. आणि हो, आता रक्षाबंधन जर मी एकट्या तिथे असलो तरीसुद्धा आपण दिवाळी एकत्र साजरी करणार आहोत. बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूयात असं सांगून सौमित्र फोन ठेवतो. तर त्यांचं बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. ऐश्वर्या सौमित्रसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते की बायकोशी आता गुप्तगू चाललं होतं वाटतं. तुझ्यासाठी कॉफी आणली आहे, जशी तुला आवडते तशी. ऐश्वर्या तिथे आता सौमित्राला सांगते की तुला काय आवडतं काय नाही हे सगळं काही लक्षात आहे माझ्या. तर सौमित्र तिथे सांगतो की कमॉन ऐश्वर्या, आता थोडं तरी पुढे जायला शिक. तर ऐश्वर्या तिथे सांगते की सगळं खोटं आहे रे. एका वाघिणीला जखमी करून तू पिंजऱ्यात बंद करून ठेवला आहेत. तेव्हा आता सौमित्र सांगतो की मी तुला जखमी केलं असेल खरं, परंतु हा पिंजरा नाही आहे अगं, ही तर प्रेमाची शाल आहे आणि या प्रेमाचा स्वीकार करूनच तू पुढे जायला शिक ऐश्वर्या. ऐश्वर्या तिथे आता सौमित्राला सांगते की ज्याचं जेवून झालेलं असतं ना त्याने उपाशी माणसाला उपदेशाचे डोस देऊच नाही. घे कॉफी घे, तुला आवडती तशीच आहे. तेव्हा आता सौमित्र तिच्या हातून कॉफी घेतो आणि तोंड फिरवतो. तर तिथे आता ऐश्वर्या सौमित्राला सांगते की तू जे माझ्यासोबत वागला आहेस ना ते कधीच विसरणार नाही आहे मी. याची परतफेड तर तुला ही करावीच लागेल. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की शरू राखी बांधण्यासाठी आलेली असते, परंतु ऋषिकेश अजून आला नसल्याने शरू खूप चिडलेली असते. ती तिथे जानकीला विचारायला लागते की काय चाललं आहे वहिनी? अगं त्यांना माहिती होतं ना, सांगितलं होतं ना दादाला तू की दुपारून माझी फ्लाईट आहे म्हणून. मग तर आता शरूच्या चिडलेल्याचा फायदा आजी घेते. आजी सर्वांसमोर म्हणते की मला तर आता असं वाटायला लागले की ऋषिकेशला शरूकडनं राखी बांधूनच नाही घ्यायची आहे, कारण त्याला आता कळलं आहे ना की शरू त्याची सावत्र बहीण आहे ते. तेव्हा आजीचं बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्याने कारस्थान करून इकडे ऋषिकेशच्या वरती हल्ला घडवण्यासाठी माणसं पाठवलेली असतात आणि त्यांनीच आता ऋषिकेशला बेदम मारून बेशुद्ध केलेला असतो. तर जानकी ऋषिकेशपर्यंत नक्की कशी पोहोचणार आणि त्यानंतर शरू ऋषिकेशला राखी बांधणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातेच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब